हॅलो, वेलकम टू आवर चॅनल मॉडर्न डॉक्टर. यूट्यूबर अभिजित कुंभार. तर सगळ्या ज्युनियर्सला सध्या एकच क्वेश्चन पडला आहे की श्लोका कसे करायचे, लर्न कसं करायचं. तर पहिल्यांदा तरी एन्जॉय करा तुम्ही तुमचा करिक्युलमचा प्रोग्राम. त्यासहित पण स्टडी पण महत्त्वाचे आहे, कारण की आयुर्वेदा इझी पण आहे स्टडी केला तर, नाहीतर खूप हार्ड पण आहे. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. तरी मी तुम्हाला टोटल सांगतो की श्लोका कसे लर्न करायचे. तर एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. पक्वाश वाताचं स्थान पक्वाशेकडे शक्ती श्रोत्र स्पर्श नियम स्थानम वातस्तत्रापी पक्वाधानम विशेषता. आता तुम्ही फर्स्ट टाइम काय तर तुम्हाला श्लोक हार्डच वाटणार, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस होईल तुमची तर तुम्हाला ते इझी जाईल. तर पहिल्यांदा तर तुम्ही एक वेळ श्लोक वाचला, नंतर त्याचं फक्त एक्सप्लेनेशन वाचायचं. डायरेक्ट श्लोक कधीच हातात नाही घ्यायचा. तुम्ही डायरेक्ट श्लोक वाचायला गेले तर तुम्हाला ते काहीच नाही समजणार, मग टेन्शन ते त्यापेक्षा पहिल्यांदा त्याचं एक्सप्लेनेशन वाचायचं. पक्वाशे कटिशक्ती श्रोत्र स्पर्श नियम स्थान वातस्तत्रापी पक्वाधान विशेषता. तर हे वाताचे स्थान आहेत. पक्वाशे कटी शक्ती श्रोत्र असे स्पर्शन इंद्रियम. तर तुम्ही जेव्हा हे असं कराल तेव्हा तुम्हाला समजत जाईल. नंतर ते जेव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन वाचलं त्यानंतर नंतर तुम्ही श्लोकाकडे या. श्लोकाकडे तुम्ही आले मग पहिल्यांदा वाचायचं. एक तर तुम्ही ग्रुपमध्ये केला तर खूपच भारी आहे, कारण ग्रुपमध्ये केलं तर तुमचं कोण होईल दुसऱ्यांचं कोण एकदम इझीमध्ये जाईल. तुम्हाला ग्रुपमध्ये केलं तर तुम्ही काय करणार, पहिल्यांदा पक्वाशय कटी शक्ती श्रोत्र असे स्पर्शनेंद्रिय एवढी एकच लाईन घ्यायची, 5 ते 10 वेळेस म्हणायचं. पक्वाशय कटी शक्ती श्रोत्र असे स्पर्शनेंद्रिय. जेव्हा ही लाईन वाटली की तुम्हाला पाठ झाली कंप्लीट, नंतर सेकंड लाईनला यायचं. स्थानम वातस्तत्रापी पक्वाधान विशेषता. हे पण 5-10 वेळेस म्हणून घ्यायचं. जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही तोपर्यंत म्हणून घ्यायचं. जेव्हा ते झालं मग नंतर दोन्ही पण लाईन एकसाथ घ्यायच्या. पक्वाशय कटी शक्ती श्रोत्र असे स्पर्शनेंद्रिय स्थान वातस्तत्रापी पक्वाधान विशेषता. जेव्हा हे 2 लाईन तुम्ही म्हणताल 5-10 वेळेस तेव्हा तुम्हाला हे होईल. आता तुम्हाला वाटेल की एवढं करणं तर टाइम खूप जाईल. तर तसं तर स्टार्टिंगला जर आता केलं तर नंतर तुम्हाला रिव्हिजन करताना एकदम इझी झालं. नंतर तुम्हाला सेम तसंच होणार. मग ते झालं. मग लास्ट ऑप्शन की तुम्ही जेव्हा लिहून जेव्हा प्रॅक्टिस करता, रायटिंगमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करता 5-5 वेळेस किंवा 10-10 वेळेस, नंतर 100% गॅरंटी की तुम्हाला ते श्लोक कधीच विसरणार नाही तुम्ही. BMS म्हणजे खरंच एकदम भारी आहे. BMS तुम्ही चूज केलं नाही, BMSने तुम्हाला चूज केले एवढं लक्षात ठेवा. पण ते आता नाही समजणार. जेव्हा तुम्ही हळूहळू टप्प्याने जाचाल तेव्हा तुम्हाला ते नक्की समजेल. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. जर तुम्हाला आणखी काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.